बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या इंधनाची टंचाई आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला सुद्धा डिझेल मिळत नाहीये. परिणामी आता शेती कशी करावी असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या बावनबीर इथल्या एका युवा शेतकरी म्हणजे विशाल मुरुक नावाच्या युवा शेतकऱ्यानं चक्क बैलाची जागा घेतली. आपण बघू शकतो की बावनबीर इथला युवा शेतकरी जो आहे विशाल मुरुक याने चक्क बैलाच्या जागी म्हणजे ज्या ठिकाणी बैलाला जुवाला जुंपतात त्या जुवाच्या जागी विशाल मुरुक हा वखर चालवतोय आणि बैलाची जागा घेतली. कारण असे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून डिझेलची टंचाई भासत आहे आणि विशालला त्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर बोलवायचं आहे. मात्र ट्रॅक्टरवाला पंपावरती डिझेल नसल्याचं कारण सांगत त्याच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाहीये, परिणामी मी तुमच्या शेतामध्ये येऊ शकत नाही आणि तुमच्या शेतीची कामं करू शकत नाही. येत्या काही दिवसामध्ये आता खरीप हंगाम जो आहे तो सुरू होणार आहे. मात्र शेतीची मशागत पूर्ण करायची आहे, शेतीची कामं पूर्ण करायची, त्यानंतरच पेरणी होणार आहे. आपल्यासोबत स्वतः विशाल मुरुक आहे. काय नेमकं अडचण आहे? तुम्ही बैलाची जागा घेतली, बैलाचे जे जू असतात त्याला तुम्ही स्वतः जुपून घेतले, काय अडचण आहे? अडचण एक आहे की बा आम्ही सत्तेतल्या सर्व आमदार असतील खासदार असतील यांना पूर्ण बहुमतासाठी आम्ही मतदान केलेलं आहे. पण आज आमच्यावरच अशी वेळ आली आहे की आमच्या शेतात आज नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर येत नाही. हे शेवटी सरकारच्या धोरणामुळे होत आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर डिझेल नाही. डिझेल नसून त्यामुळे आम्ही स्वतः शेतीसाठी आता तुम्ही पाहता आम्ही शेतीसाठी स्वतः खांद्यावर जू घेऊन आम्ही नांगरणी करत आहोत. हे शेवटी सरकारचं दुर्दैव आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जर डिझेल उपलब्ध करू शकत नाही त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. काय सरकारकडे काय मागणी आहे तुमची? कारण की पंपावर गेल्यानंतर ट्रॅक्टरवाल्याला डिझेल मिळत नाही, तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर येत नाही, काय मागणी आहे तुमची? मागणी एकच आहे की बा ट्रॅक्टर येत नाही याचा कारण एकच आहे की बा डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर येऊ शकत नाही. आणि मी सरकारकडे एकच मागणी करत की बा बुलढाणा जिल्ह्यातले प्रत्येक तालुका असेल, संग्रामपूर असेल, जळगाव असेल, शेगाव असेल यासाठी सरकारने डिझेल उपलब्ध करून द्या एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे. तर आता येत्या 25 तारखेपासून तुमच्या या संग्रामपूर परिसरामध्ये कपाशीची लागवड केली जाते. पुढच्या महिन्यामध्ये पेरणी करायची आहे शेतकऱ्यांना. तुमची शेती जवळपास 6 एकर पडीत राहण्याची शक्यता आहे. काय कसं होईल भविष्यामध्ये तुमचं? भविष्यामध्ये म्हणजे एकच आहे की बा सरकारनं जर डिझेल उपलब्ध करून दिले तर आमच्याजवळ आत्महत्या केल्याशिवाय कोणताही प्रकार नाही. आणि शेवटी आम्ही आत्महत्याच करणार आहोत. हे बी शासनानं आमची दखल करून घ्यावी एवढंच आम्ही तुमच्याकडे मागणी करतो. नक्कीच. तर हे होते युवा शेतकरी विशाल मुरुक ज्यांनी आपल्या शेताची मशागत करण्यासाठी स्वतःला या ठिकाणी वखराला झोपून घेतलंय. बैलाची जागा त्यांनी घेतली. तात्काळ या परिसरामधले जे काही पेट्रोल पंप आहेत जे ट्रॅक्टरवाल्यांना डिझेल मिळत नाही, पंपावर डिझेल नाही तर ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, परिणामी शेतामध्ये जाऊन ते शेतकऱ्याची मशागत करू शकत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती या परिसरामध्ये आहे. म्हणून ट्रॅक्टरला तरी डिझेल उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती युवा शेतकरी विशाल मुरुक यांनी सरकारकडे केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बावनबीर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.